श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। महाराज म्हणतात, माझं काय आहे किंवा माझं कोणतं आहे, ज्यावर माझी सत्ता चालते ते माझं, आणि ज्यावर माझी सत्ता चालत नाही, निदान त्या गोष्टी तरी भगवंताला अर्पण करण्यात काय अडचण आहे, नाही का? आपण सगळ्यांनी बारकाईने विचार करावा की आपण सगळेच जण म्हणतो मी प्रपंच करतो, मी संसार करतो, म्हणजे नेमकं काय करतो? बघा, बऱ्याच गोष्टी आपोआप होत असतात, त्यात आपण काय करत असतो, नाही का? आपल्याला मुलं होतात, ती मुलं वाढतात, मोठी होतात, रांगायला लागतात, पालथी पडायला लागतात, चालायला लागतात, याच्यामध्ये आपण काय करतो? एक गोष्ट सगळ्यांनीच इथं लक्षात ठेवावी की महाराजांचं एक फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, प्रपंच हा होत असतो, तो करावा लागत नाही. हे समजून घेतलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपोआप घडत असतात, आपोआप होत असतात. ज्याप्रमाणे रोज सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, त्याप्रमाणे आपल्याही आयुष्यामध्ये सुखाचे प्रसंग येतात, दुःखाचे प्रसंग येतात, घडामोडी घडतात, गोष्टी घडतात, माणसं येतात, माणसं जातात, पाहुणे येतात, पाहुणे जातात, कोणीतरी जन्माला येतो, कोणीतरी मृत्यू पावतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात. आपण त्या घडवू शकत नाही, आपल्या मनाने त्या होत नाहीत. आत्ता पावसाळा चालू आहे, बाहेर पाऊस पडतो आहे, परंतु मला पाऊस नको म्हणून पाऊस थांबू दे असं मी म्हटल्यामुळे तो थांबणार आहे का? किंवा भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मला ऊन असह्य होतंय, आता पाऊस येऊ दे असं जर मी म्हटलं तर तो येणार आहे का? म्हणजे पावसाचं येणंही माझ्या हातात नाही, पावसाचं जाणंही माझ्या हातात नाही. पाहुणे कोण माझ्या घरी यावे हेही माझ्या हातात नाही, ते किती दिवस राहावे आणि कधी जावे हेही माझ्या हातात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ऋणानुबंधातून निर्माण होतात. आपले आणि इतरांचे काय ऋणानुबंध आहेत, कसे ऋणानुबंध आहेत, आपण फेडण्यासाठी आलो आहोत का वसूल करण्यासाठी आलेलो आहोत, हे आपल्याला माहीत नसतं, कळत नसतं, आपल्याला त्याचं ज्ञान नसतं. आणि म्हणून आपण या गोष्टी भगवंतावर सोपवून निश्चिंत राहू. कबीर महाराजांचं एक फार सुंदर वाक्य आहे, ये भी वाहवा वो भी वाहवा. असं झालं तरी आनंद मानावा, तसं झालं तरी आनंद मानावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या जगामध्ये दुःख करण्याचं काही कारणच नाही. कारण माझं काहीच नाही म्हटल्यानंतर त्याच्यावर आपला मालकी हक्क नाहीच. मग आपल्याला सुखदुःखाची बाधा होण्याचं काय कारण? भाडेकरी ज्या आनंदामध्ये राहतो आणि घर मालकाला जे काही त्रास भोगावे लागतात, त्याप्रमाणे आपण भाडेकरी म्हणून राहावं आणि ज्याचा बंगला आहे तो मालक बघून घेईल. तसं हे संपूर्ण जग, हे संपूर्ण विश्व जर भगवंताच्या मालकीचं आहे, त्याच्या इच्छेने जर सगळ्याच गोष्टी घडता आहेत, मग आपण दुःख का करायचं? एकदा आपण भगवंतावर सोपवलं की आपण निश्चिंत झालं पाहिजे, निर्भय झालं पाहिजे. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेऊया. आपण सगळेच जण प्रपंच करतो
तो आपल्या वासना तृप्त करण्यासाठीच करतो. आपल्या स्वतःच्या वासना, आपल्या बायकोच्या वासना, आपल्या मुलाबाळांच्या वासना, या सगळ्याच गोष्टी तृप्त होण्यासाठी आपण प्रपंच करतो. प्रपंच करून करून आता आपल्याला नकोसा वाटायला लागलाय, शिळा झालेला आहे, त्रासदायक आहे हे कळलेलं आहे, तरी देखील आपण तो भगवंतावर सोपवत नाही. याला काय करणार? परमात्मा हा अत्यंत दयाळू आहे. तो म्हणतो की अरे बाबांनो, आता तरी तो प्रपंच माझ्यावर सोपवा. महाराज म्हणतात तुम्ही माझ्यावर प्रपंच सोपवा, तुम्ही करणार नाही इतका चांगल्या पद्धतीने मी तो करून दाखवतो. इतकं सांगून सुद्धा आपण ते सोपवत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आता इथे ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी या संदर्भामधली फार सुंदर आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषाला. आपल्या सगळ्यांच्याच हृदयामध्ये हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला, त्या सर्वात्मकाला पूजा केलेली फार आवडते आणि त्याला अपार संतोष होतो. आणि त्याला आपण केलेल्या कर्माची फुले वाहिली तर त्याला अधिक आनंद होतो. आपला देह हा आता शिळा झालेला आहे, पण तरी सुद्धा तो घ्यायला तयार आहे. त्याला संतोष होईल, अपार संतोष होईल हे सांगणं अत्यंत कठीण आहे. परंतु आपण म्हणावं की देवा, मी तुझ्या दारी आलेलो आहे. तर महाराज म्हणतात, तुम्ही जर का असं म्हणाल आणि भगवंताच्या दाराशी जाऊन उभा राहाल, तर तो भगवंत आपलं सिंहासन सोडून धावत पळत तुमच्या स्वागतासाठी येईल आणि तुमचा स्वीकार करेल. आणि म्हणून महाराज म्हणतात, आपण निदान रोज एकदा तरी म्हणावं, महाराज मी तुमचा आहे, देवा मी तुझा आहे, हे सगळं तुझं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. या प्रपंचामध्ये आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही. जे आपल्याला हवं असतं तसं घडत नाही आणि जे आपल्याला नको असतं नेमकं तेच घडतं. हा प्रपंचाचा स्वभाव आहे. मग असा अडचणीत आणणारा प्रपंच तरी आपण का सोपवू नये? नाही का? गीता म्हणते, एकदा आपण आपला प्रपंच भगवंताला सोपवला की मग आपण, तू ठेवशील तसं मी राहीन, तू देशील ते मी खाईन, तू ज्या नावाने हाक मारशील त्याला मी ओ देईन, अशी तादात्म्य बुद्धी आपली निर्माण होईल. आणि अशी बुद्धी जेव्हा होईल तेव्हा त्या भगवंताला खऱ्या अर्थाने आनंद होईल. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे सगळं घडायला सुद्धा पुण्याचा साठा असणं आवश्यक आहे. पुण्यवान लोकांच्याच आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतात. आणि जी माणसं पापी असतात ती अहंकाराने बरबटलेली असतात आणि मी केलं मी केलं मी केलं असंच म्हणत असतात. भगवंताच्या स्मरणाने आपली पापे नाहीशी होतात आणि आपलं पुण्य वाढतं. आणि म्हणून निदान आपण रोज काही वेळ तरी नामस्मरण करत राहावं. आणि नाम घेताना सारखा आपल्या मनामध्ये असा भाव आपण ठेवावा की हे देवा, हे परमेश्वरा, हे सद्गुरू, हे महाराजा, हे स्वामी, मी तुमचा आहे. बस असा भाव ठेवून आपण जर नामस्मरण केलं
तर भगवंताला विशेष आनंद होईल आणि तो आपल्याला आपला मानेल आणि मग मात्र खऱ्या अर्थाने आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा का त्याने आपल्याला आपला मानलं की मग काय कमी आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्याच एका अभंगामध्ये ते म्हणतात, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सर्व काही पावे. असं आहे. म्हणून एकदा का आपण मी भगवंताचा आहे असं मान्य केलं आणि त्याने आपल्याला आपला म्हटलं म्हणजे त्याच्याशी आपला विवाह झाला असा अर्थ होईल. आणि मग भगवंतासारखा सर्वज्ञ असणारा, सर्वशक्तिमान असणारा, सर्वव्यापी असणारा परमात्मा परमेश्वर जर आपला नवरा असेल तर त्या बायकोला काय कमी पडेल. राजाचीच बायको जर असेल तर त्या राणीला काय कमी असणार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, राजयाची कांता काय भीक मागे. तिला काही लोकांपुढे हात पसरावा लागेल, तिला काही मागावं लागेल, आपोआप सगळ्या गोष्टी तिला प्राप्त होतात. हे जसं राजाच्या राणीबद्दल घडतं तसं परमेश्वराच्या भक्ताबद्दल, परमेश्वरावर प्रेम करणाऱ्या त्याच्या दासांबद्दल काय बरे सांगावं. आणि म्हणून मी त्याचा आहे, मी त्याचा आहे, मी त्याचा आहे हे सतत स्मरण ठेवावे. तू आहेस, तू आहेस, तू आहेस ही जाणीव आपण सतत ठेवावी आणि कळवळून त्याची प्रार्थना करावी. देवा तू मला आपला म्हण, देवा तू मला आपला म्हण, देवा तू मला आपला म्हण. अशी कळवळून प्रार्थना केली म्हणजे निश्चितपणे तो आपला होतो आणि आपल्याला आपला मानतो. आता इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की परमात्म्याचे अस्तित्व अल्पस जरी आपल्या मनामध्ये प्रगट झालं तरी देखील आपलं संसार भय नष्ट होतं. परमात्म्याचं अस्तित्व ज्याला पटलं नाही का, आणि एकदा का आपण परमात्म्यामध्ये तादात्म्य पावलो तर मग आपल्याला कुठल्याच गोष्टींचं काहीच वाटेनासं होतं. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयौ अशी आपली अवस्था होते. कोणतीच अडचण निर्माण होत नाही. म्हणून 3 अवस्था नाही का सांगितलेल्या आहेत. तस्यैवाहम म्हणजे मी त्याचा आहे, तस्यैवाहम म्हणजे मी त्याचा आहे, तस्यैवाहम म्हणजे मी त्याचा आहे. त्याच्यानंतर तवैवाहम मी तुझा आहे, तवैवाहम मी तुझा आहे, तवैवाहम मी तुझा आहे ही दुसरी अवस्था. आणि त्वमेव अहम मीच तू आहे, त्वमेव अहम मी तूच आहे, त्वम एव अहम मी तूच आहे ही तिसरी अवस्था. अशा प्रकारे आपल्या मनाच्या अवस्थांमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे. तस्यैवाहम यामध्ये भक्ती मार्गाचं सर्व मर्म आहे. तो दूर आहे, बाहेर आहे. तवैवाहम मध्ये मी आणि तो एकमेकांच्या समोर आहोत आणि आतमध्ये तो आहे. आणि त्वमेव अहम मध्ये तर प्रश्नच नाही, मी आणि तू एकच आहोत अशी भावना निर्माण होते. पहिल्या अवस्थेमध्ये काय होतं की आपण ज्या जगामध्ये राहतो त्या जगामध्ये त्याचंही अस्तित्व आहे हा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे जे काही घडतं ते त्याच्या इच्छेने
त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या सामर्थ्याने आणि त्याच्या सत्तेने घडतं आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. जे काही घडेल, चांगलं असो वाईट असो, ते तुझ्या इच्छेने घडतं आहे, तुझ्या मर्जीने घडतं आहे असं आपण समजलं पाहिजे. आपण असं म्हणावं की तू जे करतो आहेस ते बरोबर आहे, जे झालं आहे ते योग्य आहे आणि हे मनापासून म्हटलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला तसं वाटलं पाहिजे. ही त्याचीच इच्छा आहे आणि ती बरोबरच आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि आणखीन एक भाव मनामध्ये आपण निर्माण करायचा की परमात्मा जेव्हा एखादी गोष्ट घडवून आणतो तेव्हा ती चुकीची कशी असेल आणि भगवंत चूक करेल हे कसं शक्य आहे. म्हणजे त्याच्या हातून चूक होईल असं मानणं हाच मुळी मूर्खपणा आहे, वेडेपणा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण आपला प्रयत्न करत राहावं, पण जे काही घडेल ते भगवंताच्या इच्छेने घडलंय असं समजून आपण त्याचा स्वीकार करावा. शीख संप्रदायातील माणसं नेहमी म्हणतात, वाहे गुरु वाहे गुरु. याचा अर्थ असा की भगवंताच्या इच्छेने किंवा गुरूंच्या इच्छेनेच हे सगळं घडतंय आणि ते वाह 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 असं आपण म्हणायचं आणि त्याचा स्वीकार करायचा. गोपाल कृष्ण भगवान की जय.